मी घटना उल्लेख केला 15/4 वगैरे कारणच ते आहे. भरपूर अभ्यास केलाय, पण आता ते काय हे घेतल्याशिवाय राहणार नाही आता बोलतात होतं का? ते म्हणतात की मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं आणि नाही काही गरज नाही. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट आता घेणार नाही. 96 मुळे मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे. त्यांनी सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली आहे त्यांनी. अहो सरसकट नको ना, कोण मराठ्यांना पाहिजे? नारायण राणे असं म्हटले की 96 कोळी मराठा हा कुणबियांचं आरक्षण घेणार नाही. तुम्ही सुद्धा पाटील आहात, गेल्या काही वर्षांपासून राजकारणात आहात. मात्र मध्ये तुम्ही एक किस्सा सांगितला होता की पत्नीला साडी घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. मग नारायण राणेंचं जे स्टेटमेंट आहे त्याचं जर हे घेतलं तर 96 कोळी मराठा हा प्रचंड श्रीमंत आहे का आणि कुणबी हा गरीब आहे का? 92 नाही, 96 नाही, 87 नाही, 88 नाही, सगळा मराठा सरसकट एक. ह्यात काय भेदभाव करू नका. ह्या जुन्या परंपरा होता. मी उच्च तू खाली संपलं, निघून गेलं. आता जपानची पोरगी अमेरिकेत पोरगं करायला लागलंय ना, अमेरिकेत आपली पोरगी लग्नाला निघून चालली. ही कुठं मानत बसू नका असलं काय. तुम्ही परिस्थिती अशी झालेली आहे की हा समाज उपजीविकेचं याचं साधन होतं जमीन. आणि 40 वर्षा पाठीमाग बॅकफुटला आपण शिवकालीन जरी गेलो तर ज्याच्याकडे जमीन जादा तो गावातला सर्वात श्रीमंत माणूस गणला गेलेला आहे ते आत्तापर्यंत. आता काय झालं, पंजाची जमीन 4 राज्यात 400 वाटली. 4 राज्याची पुन्हा बापांना तुकडं झालं आणि आता पोरांना परत त्याचं तुकडं 1.5-2 पुढची पिढी. मी आता आपण भाषण मी बोलतोय तुम्ही ऐकताय, ह्याच्या पुढच्या पिढीला 1.5-2-2.5 एकराच्या वर कुठल्याही मराठा पोरांना जमीन वाटणीला येत नाही. ही भयावह परिस्थिती आहे. त्यामुळं सरकारनं काही करून हे आरक्षण दिलं पाहिजे या भूमिकेचा मी आहे. आणि जरांगेला या भूमिकेबाबत मी माझा त्याचवेळी पाठिंबा दर्शवला. राजकीय पक्ष म्हणून तुमची काय भूमिका याबाबत? एकनाथ शिंदे साहेब निश्चितपणे हा प्रश्न सोडवणार.